हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वर्षा अलबर स्वागत करते तुमचं माझ्या पियू सिद्धी सिस्टर या चॅनलमध्ये। आजच्या नवीन व्हिडिओला तर पियू सिद्धीला मला आपण तुळशीपडे सारून काढू आणि रांगोळी काढू। लगेच त्यांनी झाडू घेतला, लगेच झाडायला लागलेले आहे बघा। असलं काही काम म्हणलं की त्यांना खूप असा आनंद होतो। वारं सुटलं होतं त्यामुळे पूर्ण असा कचरा वगैरे आला होता पूर्ण असं वाट्यावरती। तर पावसामुळे ऊन नाही त्यामुळे कसं वट्टा पूर्ण शेवाळलेला आहे, कितीही धुतला तरी तो तसाच राहतो। त्यानंतर बघा पिहू लगेच सिद्धी लगेच शेण आणायला लागली आणि पिहूनी लगेच पाणी घेतलं सारून काढायला। रांगोळी काढायची म्हणलं त्यांना एवढा आनंद झाला ना। तर उद्या एकादश आहे त्यामुळे सारून वगैरे काढावं। तसं पण पाऊस जर आला तर पूर्ण असं सारण वगैरे जाईन, पण चला पाऊस नाही म्हणून म्हणलं सारून काढावं तेवढंच तुळशी पुढं पूर्ण असं। चला आता हे दोघी सारून काढणार आहे, मला जायचं आहे कडवळ आणायला। तर व्हिडिओ त्यांना पुढलं सुद्धा शेणाचा वास येईन, हँडवॉश पाहिजे तेव्हा कशा बोलते आहे का फेरांबा हात नाही घालायची शेणात, नाही घालणार ना म्हणा। काय हँडवॉश काय का बरं हाताचा वास येईन म्हणून। काम करायला लावलंय, मी चाललेली आता कडवळ आणायला। त्यांना करा चांगलं सारून काढा। कडवळ घेऊन आली, गायांचं शेण टाकलं, झाडून काढलं, त्यांना कुटी करून टाकली। त्यानंतर आता वाजले होते 5 आणि 5 वाजता आमचा चहाचा टाईम आणि स्वयंपाकाची सुद्धा असतो, लवकरच स्वयंपाक असतो। गायांचं दूध वगैरे काढायचं असतं त्यामुळे ते एका शेगडीवरती शेंगदाणं भाजायला घेतलेलं आहे, शेंगदाणे चिक्की करायची आणि एका शेगडीवरती चहा ठेवलेला आहे। पियू सिद्धीला 5 वाजले की सवय आहे शाळेतून आली की चहा प्यायची। त्यानंतर तिथं मस्त असं तूप काढलेलं आहे ताजं ताजं, उद्या एकादश आहे त्यामुळे चिक्की बनवून घ्यायची। मला थोडीशी बसले होते तिने बघ पूर्ण केस सोडली आणि कसं चाललंय माहिती काय करते तू हा शेंगदाणे चिक्की बनवायची। लाटणं पोळपड धुवायला लावलं म्हणजे सुकतोय तोपर्यंत बस 5 मिनिटं सुकलं पण मग तू काय केस सोडून बसली मग हा काय हा माशी बसली तोंडा सोड मग बांध आता सगळं चल बांध आणि वही पुस्तकाने अभ्यास करायला। मी तुम्हाला शेंगदाणे चिक्की करते ना अभ्यास घेते तुमचा पण सोड काय करते कुठं बघितलं हा कुठंच नाही बघितलं मग एवढा नखरा झाला कसं येतं मग आजकालच्या पोरांना काही शिकवावं लागत नाही आपोआप शिका त्यात आवडू नको तसं नीट। इथं बघा माझं सारा पडलेला साडी वगैरे बरं आता बांधचं थोडी चिक्की शेंगदाण्याची अभ्यास करीत बसली होती म्हणजे तिथपर्यंत वास आलाय अशी वास घेते ना सत्य लाईट येईल ती लाईट आली हा एवढा छान वास आला चिक्कीचा हा कर अभ्यास। तर त्यानंतर बघा मी अशी चिक्की बनवून घेतलेली आहे, पोळपाटावरती ठेवलेली आहे। त्यानंतर पोळपाटावर बसली नाही म्हणून ताटात सुद्धा बनवलेली आहे भरपूर अशी, कारण पियू सिद्धीला खूप आवडते। शेंगदाणा घरचा असल्यामुळे आम्ही आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा का होईना मी करीत असते शेंगदाण्याचे लाडू किंवा शेंगदाण्याची चिक्की। आवडतं सगळ्यांना, म्हणजे एकादश आहे तसं आधीमध्ये होत असतं, सणालाच होत नाही टाईमच भेटत नाही, पण आज वेळात काढून बनवलेली आहे मी चिक्की। तर कसली भारी चिक्की झालेली आहे, पूर्ण अशी पोळपाटावरती तूप वगैरे काही न लावता तशीच पलटी होत आहे। त्यानंतर पियू सिद्धीला बघा कशाला बघ ना काय बोलती हे काय मम्मा काय नाही खायचं तळून काय नीट गार होऊन दे
वासावच असत्या नुसत्या. इकडे बघ ना, हे बनविते हे त्याला तळीत्यात, तव्यावर तळले. खा आता थोडं थोडं काहीतरी खा, केलाय आकार कसला.